जे RMC प्लॅन प्रदूषण करत असतील त्यांना आम्ही नोटीस पाठवतो आणि त्यांना बंद करतो. बंद केलं म्हणजे कायमचं बंद करत नसतो, कारण आम्ही नोटीस देतो, बंद करतो, दंड करतो. त्यांनी जे आम्ही काही आमचे जे नॉर्म्स आहेत ते पूर्ण केले तर आम्ही त्यांना सुरू करू. शेवटी उद्योग बंद करणं आपला उद्देश नाही. खरं तर कोरोना संपून आता 2 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र पिंपरी चिंचवडच्या ज्या उच्चभ्रू सोसायट्या आहेत त्या सोसायट्यातील नागरिकांना अजूनही मास्क लावलेलं आपण बघतोय. तुम्ही म्हणाल हे नक्की काय आहे, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजही त्यांना अशा पद्धतीने मास्क लावून फिरायची काय वेळ आलेली आहे किंवा 24 तास मास्क लावल्याशिवाय त्यांना बाहेरही घराच्या पडता येत नाही. त्याचं मुख्य कारण आहे ते वायू प्रदूषण आणि ते कशामुळं होतं आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या. सातत्याने मागणी करतायत, परंतु ही मागणी करत असताना काल राज्याच्या पर्यावरण मंत्री यांनी विधान केलं की ज्या बाबीसाठी तुम्ही मागणी करत होतात की या तुमच्या परिसरातले जे RMC प्लांट आहे ते बंद होणं गरजेचं आहे, मात्र ते न होता त्यांनी जे विधान केलं पहिले त्या विधानाबद्दल तुमचं मत काय ते सांगा. ते विधान अतिशय दुर्दैवी आहे. ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल मिनिस्टर जे आहे पंकजाताई मुंडे त्यांनी उद्योगमंत्रीसारखं काम केलेलं आहे. त्यांचं काम हे उद्योग वाचवणं जरी असेल पण पर्यावरण राखणं हे त्यांचं मुख्य उद्देश असलं पाहिजे. इथल्या आमच्या या पूर्ण 3-4 किलोमीटरच्या एरियामध्ये RMC प्लांटमुळे होणारं जे प्रदूषण आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणूस हा सफर होतो आहे. लहान मुलं म्हणा, महिला म्हणा, सिनियर सिटीजन म्हणा आणि आपण सगळेच आम्ही सगळेजण बिफोर टाईम टॅक्स देतो आणि ते टॅक्स केल्यानंतर आम्हाला जे क्वालिटी ऑफ लाईफ मिळतं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं मिळतं. आता इथे तुम्ही जर कधी पण आलेत या पुढच्या रस्त्यावर पण जर आले तरी इथे तुम्हाला कधीही धूळच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. कंटिन्यू धूळ असते आणि याच्यानंतर वेळेवर नेहमी आम्ही पाठपुरावा केला आहे, कंप्लेंट केलेल्या आहेत, हे सगळं केलेलं आहे. पण तरी RMC प्लांट बंद करा किंवा हे करा त्याच्याबद्दल आम्हाला विषय नाही. पण ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्या ठिकाणी तरी त्या RMC प्लांट असू नये एवढं फक्त आमचं मार्मिक मत आहे. RMC रेडी मिक्सर सिमेंट प्लांट जे आहेत ज्याच्यामध्ये खडी सिमेंट एकत्र करण्याची प्रक्रिया राबवली जाते आणि ही प्रक्रिया राबवत असताना प्रचंड धुळीचे लोट म्हणजे आत्ताही बघताय की या रस्त्यावरनं जर आपण नजर फिरवली तर ही सगळी धूळ जी आहे ती आत्ताही पसरलेली आहे. ती 24 तास अशाच पद्धतीने पसरलेली असते. नियम आहेत, कायदे आहेत आणि ज्यांनी या कायद्याचं रक्षण करायचं आहे त्या पर्यावरण मंत्री मात्र बोलताना काय म्हणाले तुम्ही ऐकलंय, काय संताप वाटतोय? आम्हाला प्रचंड संताप आहे या गोष्टीचा. त्यांनी ज्या पद्धतीने हे विधान केलं की RMC प्लांट बंद करणं हा आमचा हेतू नाही आहे, हा इथल्या नागरिकांचा पण हेतू नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने लोकांना त्रास होतो आहे, श्वसनाचे आजार लहान मुलांमध्ये सध्या बघायला मिळत आहेत, याचा कुठेतरी खूप मोठा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागणार आहे. आम्ही लाखो रुपये देऊन इकडे फ्लॅट घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीची जर सर्व्हिस मिळत असेल तर हे खरंच दुर्दैवी आहे. सचिन, खरं तर ही सगळी मंडळी तुम्ही जे आहेत ते उच्च शिक्षित आहात, IT अभियंते आहात आणि मग कुठेतरी जगाच्या पटलावर जेव्हा आपण पिंपरी चिंचवडला प्रेझेंट करतो आणि इथल्या नागरी सुविधाबद्दल बोलतो तर खेद वाटतो का? ज्या पद्धतीनं काल पंकजा मुंडे बोलल्या त्यानंतर असं वाटतंय का की तुमचे जे समस्या आहेत त्या यापुढे सुटणारच नाहीत किंवा काय मानसिकता झाली आहे? काल पर्यावरण मंत्र्यांनी जी काही भावना होणाऱ्या प्रदूषणावर व्यक्त केली होती ती अत्यंत निंदनीय आहे. कारण एकच आहे की त्यांनी ह्या भावना लोकांसाठी मांडल्या असतं तर अधिक चांगलं आम्हाला वाटलं असतं. गेले 7-8 वर्ष या परिसरात म्हणजे ताथवडे, पुनावळे ह्या भागामध्ये वायू प्रदूषणाचा अत्युच्च गाठलेला आहे. प्रशासन यासाठी जे काही गोष्टी करत आहेत ते दिशाभूल करत आहेत. जसे काय फिल्टर वेगवेगळ्या विविध चौकात लावलेले आहेत. तर प्रदूषणाची रीडिंग घेताना, AQI रीडिंग घेताना माझा असं रीडिंग आहे की प्रशासनानेच ते मॅनिप्युलेशन केलेलं आहे आणि जेणेकरून AQI रीडिंग कमीत कमी दाखवली जाईल अशा पद्धतीने तिथे यंत्रणा बसवली जाते. तात्पुरती तिथे पाण्याची फवारणी केली जाते जेणेकरून वायू प्रदूषण कमी दाखवलं जाईल. प्रशासन ह्या पूर्ण यंत्रणेमध्ये पूर्णतः फेल झालेली आहे. तुम्ही हा AQI बघू शकता. इथे लहान मुलांना श्वास घेणं, वयस्कर गृहस्थांना जगणं मुश्किल झालेलं आहे. या परिस्थितीत प्रशासन किंवा महाराष्ट्र शासनाने अशी अपेक्षा आमच्याकडून धरावी का की आम्ही ह्या प्रदूषणात आमचं आयुष्य घालवावं, आम्ही आमचं जीवनमान
रोजचं घालवावं. तर मोकळा श्वास घेणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत अधिकार आहे. मात्र इथे श्वासही मिळत नाही. पाण्याचे तर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं पाणी पुरवठा होतो आहे, विस्कळीत पाणी पुरवठा आहे, दूषित पाणी पुरवठा आहे, या संदर्भातही तक्रारी होत आहेत. आता काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्या विधानानंतर? जे RMC प्लांट इथे आहेत ते बेकायदेशीर आहेत असं वाटतंय का? ते नॉर्म्स पाळतायत का असं वाटतंय का? नाही, जे RMC प्लांट जे आजच्या कंडिशनला इथे जे आलेले आहेत ते कमीत कमी त्याला एक 10 ते 15 वर्षापासून ते चालू आहे. तो फक्त त्यावेळेला 15 वर्षाआधी इथे एवढी वस्ती नव्हती. तर शासनाने तेव्हा त्यांना परमिशन दिली होती. पण शासनाने परमिशन दिली असेल तर आमचं एवढंच, नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की बा शासनाने परमिशन दिली तर त्याचा पण एक काहीतरी कालावधी असतो. लोकसंख्येच्या एक लिमिट असते की जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या 10 किलोमीटरपर्यंत तुम्ही RMC प्लांट लावू शकता. RMCच्या प्लांटच्या बाहेर लोकवस्तीच्या जवळ जे पर्यावरणाला हानिकारक आहेत किंवा नागरी आरोग्याशी जे संबंधित बाबी आहेत त्या संदर्भामध्ये कायदे आहेत, ती किती अंतरावर असावेत. मात्र RMC प्लांट ज्यांनी कोणी उभारलेले आहेत त्यांच्याकडे किती दिवसासाठीचा परवाना आहे आणि या संदर्भातली कोणतीही माहिती अशी जी दर्शनीय भागात आहे ती कुठे लागलेली दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जो संताप आहे तो वाढतो आहे. दुसरीकडे आजार आहेत श्वसनाचे, जे धूलिकण आहेत ते सातत्याने श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरात जात आहेत आणि जे श्वसनाचे आजार आहेत तेही मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये वाढलेत. शहरातली जी उच्चभ्रू मंडळी आहेत, राजकीय मंडळी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, ती काही या भागामध्ये राहत नाही आहेत. काल ज्यांनी स्टेटमेंट केलं पंकजा मुंडे, त्यांनी किमान इकडे येणं गरजेचं होतं का किंवा कोणी राहून पाहावं का? काय थेट म्हणणं आहे थोडक्यात? एवढ्या वरिष्ठ मंत्र्यांनी असलं असंवेदनशील वक्तव्य करणं खूपच दुर्दैवी आहे. ह्या परिसरामध्ये त्यांची भेट अतिशय गरजेची होती. या परिसरामध्ये येणाऱ्या ज्या धुळीचे जे सोर्स आहेत तिथे जे काही नियम धाब्यावर ठेवून जे कामं चालतात त्याकडे प्रशासनाचं कंप्लीट दुर्लक्ष आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, जी काही वाहनं इथून ये जा करतात, तुम्ही नागरिकांवरती HSRP नंबर प्लेट लावायचं म्हणून दबाव टाकला. मला एक RMC ट्रक दाखवा की ज्याच्यावरती HSRP नंबर प्लेट आहे. ते कुठले नियम फॉलो करतात? तुम्ही 2 व्हीलरवाल्यांना पकडणार, 4 व्हीलरवाल्यांना पकडणार, पण ह्या मोठ्या ट्रक ज्यांच्यावरती नंबर प्लेट्स नाहीत प्रॉपर त्यांना सोडून देणार. म्हणजे हे काय अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठालोटच आहे. यापैकी अशा वरिष्ठ मंत्र्यांनी अशा लोकांना हे दिलेलं वक्तव्य म्हणजे हा बेसिकली त्यांना अजून मुजोर करण्याचा हा एक भाग आहे, हे क्लिअर दिसते. त्यामुळे पंकजाताई मुंडे, आपण किमान इथे येऊन आमच्या समस्या जाणून घ्या अशी अर्थात ही सगळी उच्च शिक्षित जे IT अभियंते आहेत ते इथे घालताना दिसत आहेत. या सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पर्यावरण विभाग किंवा त्यांचे अधिकारी कधीही इकडे फिरकले नाही. ते त्यांच्या आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतात, नोटिसा देतात आणि त्यानंतरही RMC प्लांट कसा सुरू राहतो हा नेमका प्रश्न होता. मात्र पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याचं उत्तर देताना स्पष्ट म्हणाले की आम्ही अशा प्लांटला बंद करणे, कायमचं बंद करणे हा काय आमचा उद्देश नाही. प्रदूषण कमी कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. मात्र प्रदूषणाची पातळीच जर एवढी असेल, जसं की या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स दिल्ली पाठोपाठ किंवा मुंबई पाठोपाठ इथली हवा जी आहे ती प्रदूषित आहे, अशा प्रदूषित हवेमध्ये इथला नागरिक आणि उद्याच्या पिढी वाढणारा जो लहान चिमुकला आहे किंवा जी मुलं आहेत ती कशी वाढतील हा नेमका प्रश्न आहे. या सगळ्याकडे आता राज्य शासन किती गांभीर्याने लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ सुरेश पाटीलचं, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी.